सीमा प्रश्नावरून ठराव मांडत राज्य सरकार आज कर्नाटकला देणार प्रत्युत्तर। बेळगाव निपाणीबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नसल्याची भूमिका। कथित गायरान जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत आलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार आज देणार उत्तर, तर विरोधक राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। अनिल देशमुखांच्या जामिनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार। सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी न झाल्यास देशमुखांच्या सुटकेचा मार्ग होणार मोकळा। श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे ब्रेकअप केल्याची शीजानं दिली चौकशीत माहिती, तर तुनिशावर आज होणार अंत्यसंस्कार। गुजरातच्या समुद्रात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची मोठी कारवाई। पाकिस्तानी बोटीतून जप्त केले 300 कोटींचे ड्रग्ज, तर 10 पाकिस्तानी ड्रग्ज माफियांनाही अटक। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन। संयुक्त राष्ट्रातील पाठिंब्याबाबत मानले आभार। G20च्या भारताच्या यशस्वी अध्यक्षपदासाठी दिल्या शुभेच्छा। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग।